यूट्यूबवर जाऊन की हे फेक आहे की वगैरे असं माझ्या मनात संशय यायला लागले. तर पहिलाच व्हिडिओ आला आणि तो त्या बदल्यातच होता, फ्रॉड होता. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असेल. भरपूर असे मी सध्या पाहत आलो आहे की फ्रॉड वगैरे होतात लोकांसोबत. मी ऐकून होतो एक छोटा फ्रॉड माझ्यासोबत सुद्धा झाला आहे. मला असं वाटलं की हे तुमच्यापर्यंत पोचावं, सो त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हीसुद्धा अवेअर राहा त्यापासून. कारण असं आपल्याला दाखवतात की ते ओरिजिनल आहे, सो त्यामुळेच ते फसवायला होतं. गोष्ट अशी आहे की मी काही दिवसापूर्वी ब्लेंडर मागितला होता, जो पोर्टेबल ब्लेंडर असतो ना तो मागितला होता, जेणेकरून मला फ्रूट्स वगैरे काही असेल जे मला शेक वगैरे करायचं असेल, मिल्कशेक वगैरे, तर त्यासाठी ब्लेंडर हवा होता मला एक. तर मी बघत होतो, शॉपमध्ये जाऊन सुद्धा बघितलं होतं मी. ऑनलाईन दिसलाय तो मला जरा बरा वाटला, पोर्टेबल वगैरे होता, मी कुठेही जाऊन ट्रॅव्हलमध्ये यूज करू शकतो असा होता. सो माझा पहिला कल त्या साईडला होता की नंतर बघू आपण ऑफलाईन वगैरे, पण आता सध्या ऑनलाईन दिसतोय तो जरा बरा वाटतोय मला, असं त्या हिशोबात होतं. आणि गोष्ट अशी होती की दिवाळीचा दिवस चालू होते तेव्हा, जेव्हा माझ्या समोर येत होते, मी ब्लेंडर वगैरे शोधत होतो ऑनलाईन. आणि तुम्हाला माहिती आहे, जसं काय आपल्याला काही सर्च केलं गुगलवरती, इंस्टाग्राम किंवा आपल्याला याच्यात दिसतं ते स्क्रोलिंगमध्ये, तर तसंच मला एक ब्लेंडर दिसला. blender.in म्हणून होती त्यांची साईट, आणि त्यांची ऑफरसुद्धा चालू होती, एकावर एक फ्री, म्हणजे बाय वन गेट वन फ्री वगैरे असं चालू होतं. सो मी आधी विचार केला होता, भावाला वगैरे सुद्धा दाखवलं होतं, हवं तर एक तू घे, हवं तर मी एक यूज करतो, असं वगैरे आमचं डिसिजन झालं. नंतर काहीतरी मी थांबलो होतो ऑर्डर करायचं. काही दिवसांनी विचार केला की मागवतो आता, जरा मला गरज आहे त्याची. सो मी ऑर्डर केलं. 6 तारीख होती, 6 नोव्हेंबर. आणि जेव्हा मी प्लेस केला ऑर्डर, तेव्हा मला डिलिव्हरी डेट 8 नोव्हेंबर दाखवत होती, म्हणजे 2 दिवसांनी. म्हणजे मी समजून गेलो की मुंबईतच कुठेतरी जवळपास आहे की 2 दिवसात दाखवते. तर त्या हिशोबाने मी ऑर्डर केलं. आणि ऑर्डर केलं तेव्हा मी ॲज अ गेस्ट ऑर्डर केलं. ॲक्च्युली माझी चुकी तिथेच झाली होती, मी लॉग इन नाही केलं, मी डायरेक्ट गेस्ट युजरने मी ऑर्डर केली पटापट. आणि ते पण रात्रीच्या वेळी केली होती, अगदी लेट नाईट केली होती, 12:30-1 वगैरे अशा टायमालाच केली होती. आणि मी चुकलो तिथेच की मला लॉग इन करून करायला पाहिजे होतं तिथे ऑर्डर. पण तरीसुद्धा आपण बोलतो ना, एक मेल आय डी टाकून ठेवला जेणेकरून मला ट्रॅक करता येईल, म्हणून मी ते माझा ईमेल आय डी दिला प्रायव्हेट. आणि झालं असं की 2 दिवस वाट बघितली, 8 तारीख आली, आला नाही. म्हटलं ठीक आहे, कॉल नाही आला वगैरे वगैरे. मी सगळं चेक करतो मेल वगैरे आला आहे का त्यांचा, काही रिस्पॉन्स नाही. तरी 9 तारीखला वाट बघितली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होऊन दिली, तेव्हासुद्धा नाही आला. मी घरात फोन वगैरे करून विचारलं की ऑर्डर आली आहे का, नाही आली. सो एक मेल केला मी त्यांना, त्यांच्या साईटवर जाऊन, की माझी ऑर्डर आलेली नाही आहे. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन केलं होतं कस्टमरला, की मला असं असं तुमच्याकडून आलेलं नाही काय मेसेज वगैरे किंवा मेल की ऑर्डर कुठपर्यंत आली. सो मला तुम्ही एक लिंक द्या त्या ट्रॅक करायची, तर मी जेणेकरून त्या ट्रॅकवर तिथे जाऊन माझा ऑर्डर डिटेल्स तिथे टाकेल. आणि ऑर्डर डिटेल्समध्ये फक्त एक ऑर्डर मागवले तोच नंबर होता, बाकीचं काही नव्हतं. माझं फक्त वरती ॲड्रेस, खाली शिपिंग ॲड्रेस, एवढं सेम रिपीट होतं. आणि कॅश वगैरेचं हे केलं होतं, दाखवत होतं. सो तरी पण बोललो एक दिवस अजून थांबवून बघूया, कदाचित लेट झालं असेल. तर मी वाट बघितली, 10 तारीख आली, 10 तारखेची पण संध्याकाळ वगैरे गेली. शेवटी मी वैतागलो आणि त्यांच्याकडून नंतर त्या मेलचा रिस्पॉन्स आलाच नाही. एक मेल आला, तो पण भलताच मेल आला. जे मला हवं होतं त्या मेलवर रिप्लाय त्यांनी दिलाच नव्हता ॲक्च्युअलमध्ये. सो मी पुन्हा एकदा मेल केला. आणि त्याआधी मेल करण्याआधी दुसरा, मी जस्ट असं वाटलं, 9-10 तारीख झाली होती, जवळपास 4 ते 5 दिवस झाले होते मी ऑर्डर करून, 4 दिवस. तर मी विचार केला आता बघूया जरा यूट्यूबवर जाऊन की हे फेक आहे की वगैरे, असं माझ्या मनात संशय यायला लागले. यूट्यूबवर गेलो, सर्च केलं की ब्लेंडवेल म्हणून असं साईट टाकलं फेक आहे का वगैरे. तर पहिलाच व्हिडिओ आला आणि तो त्या बदल्यातच होता, फ्रॉड होता. पण काही लोकांचा मी तो व्हिडिओ ऐकला आणि त्यात फ्रॉड असा होता की बाय वन गेट वन बरोबर ऑफर. तर त्यांना एकच प्रोडक्ट आलं आहे, काहींना लेट आले होते प्रोडक्ट, पण आले होते. माझ्या बाबतीत उलटं झालं, माझ्या बाबतीत प्रोडक्टच आलं नाही. म्हणजे माझे पैसे तर गेलेच, मी 1300 रुपये समथिंग हे केले होते, 1299 असं समथिंग, 98 काहीतरी होतं ऑफरमध्ये 2. जेव्हा त्यांची व्हिडिओ बघितली तेव्हा मला कळालं की हे फ्रॉडच आहे. पण मी बोललो ॲटलिस्ट माझा एक तरी प्रोडक्ट यायला पाहिजे, 2 राहू दे बाजूला, काहीतरी चीज झालं असं समजून हे बोलेन
ठीक आहे, एक नाही आला, बाय वन गेट वन नाही आलं तरी झालं, ॲटलिस्ट एक प्रोडक्ट जे काय मिळतं ते तरी येऊ दे, पैसे वेस्ट नको जायला म्हणून. तर तेही आलं नाही. शेवटी मी आता डिसाईड केलं आहे की त्या साईटबद्दल वगैरे कंप्लेंट टाकायची मी ऑनलाईन जाऊन आपल्या इंडियाच्या याच्या गव्हर्नमेंटच्या याच्यावर. सो ती साईट ब्लॉक करीन. आणि पण पुन्हा एकदा मी त्याच्या आधी एकदा क्रॉस चेक केलं. माझा भाऊसुद्धा बोलला होता की COD करायला पाहिजे होतं, कॅश ऑन डिलिव्हरी, कारण म्हणजे नवीन साईटवर असतं तेव्हा आपण कॅश ऑन डिलिव्हरी केलं तर शक्यतो बरं होतं. ठीक आहे, एकदा तो ऑप्शन ऑर्डर हे करून बघूया. आलं तर मी दाखवीन की मी पेमेंट केलं आहे, मी याचे पैसे देत नाही, माझ्याकडून पेमेंट झालं आहे, मला आता पुन्हा पैसे द्यायचे नाही. ह्या याच्याने मी पुन्हा एकदा ऑर्डर करायला गेलो. झाली अशी गंमत. आता इथे तुम्ही स्क्रीन दिसते, स्क्रीनवर बघा काय झालं ते. तर झालं असं, हे बघा ही त्यांची साईट आहे ब्लेंडवेल, आणि तिथे ऑर्डर केलं आहे मी. इथे स्पीक केलं आहे, खाली गेलं की तुम्हाला दिसेल इथं ग्रे ऑप्शन दाखवते. COD सिलेक्ट केलं मी. COD जेव्हा सिलेक्ट केलं तेव्हा खाली ग्रे ऑप्शन, आणि पण वरती गेल्यावर पुन्हा एकदा मी जेव्हा UPI आणि क्रेडिट कार्ड सिलेक्ट करतोय तेव्हा खाली येऊन बघा ब्ल्यू झालेलं आहे. म्हणजे ऑर्डर प्लेस होते जेव्हा फक्त ऑनलाईन पेमेंट सिलेक्ट करतोय तेव्हा, आणि CODला होत नाही आहे. की फेक साईड आहे आणि फ्रॉड आहे, फ्रॉड करता येते की जेणेकरून COD त्यांनी थांबवलेली आहे. त्यांचे प्रोडक्ट जात आहेत पण त्यांना फ्रॉड करता येणार नाही, म्हणून त्यांनी तो ऑप्शन बंद ठेवला आहे आणि ऑनलाईन फक्त पेमेंट घेऊन गुल. ही साईड आहे त्यांची ब्लेंडवेल, आणि नीट बघून ठेवा. या साईडवर असे तुम्हाला इंस्टाग्रामवर वगैरे भरपूर येतील. मेन मी फसलो कुठे माहिती आहे जरा, मी त्यांची साईट इंस्टाग्रामवर सुद्धा जाऊन बघितली, त्यांचे भरपूर फॉलोअर्स होते आणि त्यांचे रिव्ह्यू वगैरे पण होते खाली, आपले इंडियन इन्फ्लुएन्सर वगैरे दिसत होते. मी बोललो असेल प्रोडक्ट दाखवलंय वगैरे येतंय त्यांच्याकडे, म्हणजे मी त्या हिशोबानेच ते ऑर्डर केलं होतं. पण ठीक आहे, झालाय फ्रॉड. सो तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तुम्ही सुद्धा असं काय चेक करा. ह्या भानगडीत पडू नका की त्यांचं पण इंस्टाग्राम वगैरे हँडल जास्त भरलेलं आहे, ते सुद्धा फेक असू शकतं. माझ्याकडून चूक झाली आहे, मान्य केली आहे मी ती. आता यापुढे जरा शक्यतो बंदच करेन असं काही मागवणं डायरेक्ट कुठल्याही साईटवरून, आणि तुम्हालाही अलर्ट करण्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे. सो एवढंच सांगायचं तुम्हाला या व्हिडिओमधून. तुम्ही सुद्धा अवेअर राहा या बाबतीत. चला तर मग येतो मी. बाय बाय.